लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे, कशासाठी बैठक आहे, काय उद्देश आहे, आचारसंहिता लागते थोड्या वेळात? आजची नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्याची बैठक आम्ही यासाठी ठेवलेली आहे की पुढे लोकसभाची निवडणूक केव्हाही आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय अजितदादा पवार आणि माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि आदरणीय सुनील तटकरे साहेब यांच्या निर्देशप्रमाणे पूर्ण राज्यात ताकदीने महायुतीचे लोक निवडून आले पाहिजे आणि जे देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं आहे अबकी बार 400 पार, त्या सर्व उद्देशांना घेऊन नागपूरमध्ये एक मोठी शक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे आणि आजच्या मीटिंगमध्ये प्रत्येक विभाग प्रमुख आणि प्रत्येक पदाधिकारी, राज्याचे पदाधिकारी आणि सेलचे पदाधिकारी यांच्याशी कोऑर्डिनेशन करून उद्यापासून कोणत्या पद्धतीने महायुतीचे कॅन्डिडेटचा प्रचार करायचा आणि ताकदीने महायुतीच्या उमेदवार प्रचंड मताने निवडून यायचं याबद्दल आम्ही मीटिंग ठेवलेली आहे. शहराध्यक्षांनी यांचं थोडं घेऊन टाकतो महिलांचं महिलां वोटर्सचा कसा रोल असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये, की मोदींची भिस्त ही महिला मतदारांवर जास्त आहे? बिलकुलच महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून अनेक योजना या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्रात आणल्या आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला या निवडणुकीमध्ये दिसेलच. आणि जो भरभक्कम मतदार आहे महिला, त्यांचं मतदान हे महायुतीलाच जाईल असं आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये आणि त्या रिझल्टमध्ये दिसेल. प्रचारात कसं इन्व्हॉल्वमेंट असेल तुमचं राष्ट्रवादी गटाकडून? प्रचारामध्ये जेही महायुतीचे उमेदवार असतील त्यांच्याकरता आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील. आमची पूर्ण टीम, आमचे कार्यकर्ते, आमच्या सगळ्या महिला भगिनी बिलकुल कमर खोचून पदर खोचून निघणार आहेत आणि जेही महायुतीचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणण्याकरता ते प्रयत्नशील राहणार आहेत. गडकरींच्या प्रचारात तुमचं काय रोल असेल? महायुतीचे नागपुरातील उमेदवार केंद्रीय मंत्री आहे, त्यांच्या प्रचाराचं नियोजन राष्ट्रवादीकडून कसं केलेलं आहे? राष्ट्रवादी प्रचार करणार आहे का, कसा करणार, काय सांगणार? आज जी मीटिंग आम्ही ठेवलेली आहे माननीय निरीक्षक राजेंद्र जैन साहेबांच्या मार्गदर्शनात, ती नागपूर लोकसभा माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रित्यर्थच ठेवलेली आहे. कारण की येणारी लोकसभा जी आहे ही मला तर असं वाटतं की ते बहुतेक अनपोजच येतील. कारण की त्या दिवशी मी त्या एका डिबेटमध्ये म्हटलं होतं की गडकरी साहेबांच्या विरोधात उभा राहण्याकरता एकसुद्धा काँग्रेसचा का आपचा नाही, कोणते सगळे पक्ष जर मिळून विचार केला तरी त्यांना उमेदवार मिळून नाही राहिला. तर गडकरी साहेब 4 लाख मतांनी निवडून येतील. पण त्यातल्या त्यात माननीय अजितदादा पवार, माननीय प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे आणि राजेंद्रजी जैन यांच्या नेतृत्वामध्ये नागपूरमध्ये माननीय नितीन गडकरी साहेबांना राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ता, महिला कार्यकारी अध्यक्ष, युवक अध्यक्ष, सगळे विभाग अध्यक्ष हे जोराने काम करणार आहे. तसंही आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम हे नागपूर शहरात ज्या पद्धतीनं सुरू आहे तो फायदा नक्कीच भाजपला आणि माननीय गडकरी साहेबांना होईल. काँग्रेस आमच्यापेक्षा कमजोर आहे, त्याच्यामुळे आज भाजपनंतर जर कोणता पक्ष नागपूर शहरात आहे तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. माननीय अजितदादा पवार, माननीय प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे साहेब आणि राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वामध्ये जे सुरू आहे त्याचा फायदा गडकरी साहेबांना नक्कीच होणार आहे, याच्यात काही वाद नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.